नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बार्टी TRTI महाज्योती सारथी यासारख्या संस्थेचा रिझल्ट कधी लागणार हा विद्यार्थी मित्रांनो सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे. ज्याही विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली असेल तर वाट पाहू विद्यार्थी मित्रांनो थकून गेले, परंतु अजूनही नोटीस बोर्डवर बार्टी TRTI महाज्योती या सारथी यासारख्या संस्थेचा रिझल्ट जो आहे तो अजूनही प्रकाशित झालेला नाही आहे. तर त्याविषयी विद्यार्थी मित्रांनो आपल्या सोर्सेसनुसार एक इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला सांगून देतो. काल जे विद्यार्थी मित्रांनो आपण जे सरांसोबत बोलणं झालेलं आहे ते तुम्ही अगोदरल्या व्हिडिओमध्ये पाहून घेतलं असेल, तर ज्यांनी नाही पाहिलं ते सुद्धा पाहून घ्या. आणि आज त्यांचं काय स्टेटमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट बाबतीत ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जाणून घ्या. ठीक आहे, तर पहिलं स्टेटमेंट ऐका, त्यानंतर दुसरं स्टेटमेंट ऐका, त्यानंतर मी तुम्हाला पुढील माहिती सांगणार आहे ते सुद्धा तुम्ही ऐकून घ्या. निकाल कधी लागेल? सीटी निकाल 7-8 तारखेपर्यंत लागेल. कन्फर्म का सर? हो, जास्तीत जास्त 10 तारीख. नोटीस वगैरे नाही आली तर त्या संदर्भात ते नाही अजून नोटीस वगैरे येईल का त्याची? हो, नोटीस बोर्डला नोटीस पडेल ना त्याची. आज उद्याला? हो, 1-2 दिवसात सोडून जाईल त्याची नोटीस पिरियडमध्ये. ठीक आहे, हे जे विद्यार्थी मित्रांनो हे पहिलं स्टेटमेंट होतं त्या सरांचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या विद्यार्थ्यांना जे आहे आपले जे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा कॉल करायला मी सांगितलं होतं. तर त्यानंतर त्या सरांचं स्टेटमेंट काय आलेलं आहे ते सुद्धा तुम्ही ऐकून घ्या. ठीक आहे, एमपीएससीचा निकाल कधी लागेल म्हटलं तर? त्याचं काम चालू आहे, तर लवकरच येते किती निकाल लवकरच पब्लिश केलं पाहिजे. तरी तारीख काही डेट नाही आहे, पण लवकरात लवकर 4 ते 5 दिवसात तरी होईल. ठीक आहे, तर तुम्ही बार्टीची आपली वेबसाईट नाही का चेक करता? नोटिफिकेशन? हां, नोटिफिकेशन. ठीक आहे, हो. तर विद्यार्थी मित्रांनो सरांना सांगितलं आहे, सरांनीच तुम्हाला सांगितलं आहे म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना की बार्टीची जी वेबसाईट आहे ती वेळोवेळी चेक करत राहा, निकाल कधीही लागू शकते. परंतु 4 ते 5 दिवसाचा त्यांनी टायमिंग सांगितलं आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे 7 किंवा 8 तारीख. ठीक आहे, जास्तीत जास्त जर टेक्निकल इश्यूमुळे कोणता सर्व्हरचा प्रॉब्लेम असला तर 10 तारीख ही त्यांनी लास्ट डेट सांगितली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पेशन्स ठेवा. 7 ते 8 तारखेला एक तर तुम्हाला रात्री रिझल्ट लागत असतो किंवा आपला इव्हिनिंगला रिझल्ट लागत असतो मागच्या वर्षीनुसार. तर विद्यार्थी मित्रांनो ज्याही विद्यार्थ्यांना वाटत होतं की 15 नोव्हेंबर नंतर रिझल्ट लागेल, तर असं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. 15 नोव्हेंबर नंतर आचारसंहिता लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे आताच लागणार आहे, जवळपास चालू सुद्धा झाली आहे काही संस्थानांच्या. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोणत्याही अफवावर बळी न ठेवता विद्यार्थी मित्रांनो जे हेल्पलाईन नंबर आहे बार्टी TRTI महाज्योती सारथी यासारख्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉल करा, त्यांना विचारा विद्यार्थी मित्रांनो. किंवा बार्टीमध्ये किंवा TRTI महाज्योती यामध्ये जर तुमचे नातेवाईक मित्रपरिवारपैकी कोणी जर एम्प्लॉई असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही विचारू शकता. बाकी अफवांपासून दूर राहा विद्यार्थी मित्रांनो. खूप सारे यूट्यूब चॅनल त्यांनी जे आहे विद्यार्थी मित्रांनो यूट्यूबवर की ही डेट लागणार, या डेट लागणार, आज लागणार, रिझल्ट लागला असे थंबनेल बघितले की मी की रिझल्ट लागला सुद्धा आहे, तुमचं सिलेक्शन यादी तुमचं नाव आहे पहा. तर असं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, अफवांवर बळी पडू नका. ठीक आहे, पेशन्स ठेवा. बार्टीच्या साईटवर बार्टी TRTI महाज्योती सारथी यासारख्या साईटवर तुम्ही विश्वास ठेवा. आणि अपकमिंग अपडेटसाठी तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो, आणि टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करून घ्या. आणि बार्टी TRTI RT यासारख्या 3 संस्थांपैकी जेवढेही विद्यार्थी असेल ज्यांनी पोलीस भरतीची किंवा IBPSची एक्झाम दिलेली आहे तर त्यांच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मुलींना जर 20+ मार्क असेल आणि मुलांना जर 40+ मार्क असेल तर त्यांनी विद्यार्थी मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट रेडी ठेवा. कारण विद्यार्थी मित्रांनो यावेळेला क्रॉस चेक होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि अपात्र यादीसुद्धा लागणार आहे. जे विद्यार्थी पुन्हा एकच योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांची अपात्र यादी लागते. ठीक आहे, आणि डॉक्युमेंटचे जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुमचे ऑनलाईन क्रॉस चेकिंग होणार आहे. त्यामुळे तुम्ही 3 इयर्सचं जे आहे तुमचं इन्कम सर्टिफिकेट TRTI स्टुडंटसाठी कास्ट व्हॅलिडिटी लागते, तर कास्ट व्हॅलिडिटी काढून घ्या. ठीक आहे, त्यानंतर RT आणि बार्टीच्या स्टुडंटला कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तुमची डॉक्युमेंट तुम्ही रेडी ठेवा. अजून कोणते जर तुम्हाला डॉक्युमेंट संबंधी किंवा तुम्ही जर ॲप्लिकेशन प्रिंट तुम्ही काढून ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुमची ती सुद्धा लागणार आहे तुम्हाला. आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची डॉक्युमेंट संबंधी कोणती प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करा. ठीक आहे, आणि जर तुम्ही अप्लाय करताना स्पेलिंग मिस्टेक केली असेल किंवा कोणतीही एरर आला असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ईमेलच्या बाबतीत असो किंवा कोणत्याही बाबतीत मोबाईल नंबरच्या बाबतीत असो तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय करून देईन विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला किती मार्क्स मिळाले, कोणत्या तुम्ही योजनेअंतर्गत फॉर्म फिलअप केला होता, एक्झाम दिली होती, तर ते तुम्ही एकदा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला सिलेक्शनपासून तर जॉईनिंगपर्यंत पुरेपूर अपडेट आपल्याला तुम्हाला त्या चॅनलवर दिली जाईल. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.